हा युनिक स्टाईलचा ब्रेड पकोडा जर तुम्ही तुमच्या घरच्यांना करून खाऊ घालाल ना, तर घरचे तर तुमची तारीफ करता करता थकणारच नाहीत. इथे मी घेतलेले आहेत 4 बटाटे. सालं ह्याची तासून घ्यायची आहेत. कच्चा बटाटा आहे हा. आता हा आपल्याला किसणीवरती काय करायचं आहे, किसून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बटाटा उकडवून ह्याचं स्टफिंग बनवायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. पण किसलेल्या बटाट्याचं जे स्टफिंग आहे ना, हे पटकन शिजतंही. तर बघा, आता हा जो संपूर्ण बटाट्याचा किस आहे ना, हा मी पूर्ण मोठ्या ब्रेडसाठी याचं स्टफिंग बनवत आहे. तुमचं क्वांटिटी कमी असेल तर तुम्ही 2 बटाटे वापरले तरीही चालतील. आता 2-3 पाण्याने चांगला बटाट्याचा किस धुवून घ्यायचा आणि चांगला दाबून त्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि एका चाळणीवरती मी हा संपूर्ण बटाट्याचा किस ठेवून दिलेला आहे. आता आपण ह्याचं स्टफिंग बनवायला घेऊया. एक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यावरती तेल तापलं की थोडं जिरं टाकायचं आहे. जिरं तडतडलं की 2 चिमूट हिंग इथे टाकायचं आहे. आता हिंग टाकून घेतल्यावरती मीडियम साईजचा एक कांदा बारीक चिरून ठेवला होता, तर तो कांदा ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि एक हिरवी मिरची बारीक चिरून तिखटवाली ह्यामध्ये टाकलेली आहे. आता हे परतून घ्यायचं आहे. चांगलं परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे, अर्धा चमचा धनेजिरा पूड आणि 1 चमचा एव्हरेस्टचा तिखा लाल म्हणजेच मिरची पूड इथे ॲड करून घ्यायची आहे. आता हे मसाले परतायचे आणि मसाले परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आता थोडासा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जो बटाट्याचा किस आपण ठेवलेला आहे तो आपल्याला संपूर्ण ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सर्व मसाल्यामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे. तर बघा, हा बटाट्याचा किस संपूर्ण मी ह्यात टाकून घेतलेला आहे आणि मसाला चांगला ह्याला कोट झाला पाहिजे. तर आता बघा, चांगला परतल्यानंतर आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे. अगदी 5 ते 6 मिनटात हा जो स्टफिंग आहे हे स्टफिंग रेडी होतं. याच्यावरती आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करून घेऊया आणि ह्यावरती झाकण ठेवून घेऊया, जेणेकरून हा बटाट्याचा जो स्टफिंग आहे हा आपला साईड बाय साईड रेडी होईल. आता हे जे बटाट्याचं स्टफिंग आहे हे रेडी होत आहे, तोवर आपण काय करायचं, बाकीची जे आपल्याला ब्रेड पकोडाची तयारी करायची ती तयारी करून घेऊया. तर बघा, इथे मी ब्रेड घेतलेले आहेत. आता हे ब्रेड जे आहेत ना, ह्या ब्रेडच्या कडा आपल्याला पहिल्यांदा सुरीच्या साह्याने सर्व काढून घ्यायच्या आहेत. तर आता बघा, आपल्याला हे जे ब्रेड पकोडा बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हे सर्व कडा काढून घ्याव्या लागणार आहेत. तर आता ह्या कडा आपल्याला संपूर्ण ब्रेडच्या मी काढून घेतलेल्या आहेत चारी साईडच्या. आणि आता हे जे ब्रेड आहेत आपल्याला रेडी केलेले आहेत. तर आता तुम्ही म्हणाल ह्याचं जे कडा आहे त्याचा आपण काय वापर करू शकतो, तर ह्याचा ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी उपयोग करायचा आहे. त्याची रेसिपी पण मी लवकरच शेअर करणार आहे, तोवर हे आपण बाजूला ठेवूया. आता आपल्याला ह्या ब्रेड पकोड्यासाठी एक घोळ तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी 2 चमचे इथे मी बेसन, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपल्याला एखाद्या वाडग्यामध्ये टाकायचं आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी ह्यामध्ये ॲड करायचं आहे. त्याच्या आधी थोडीशी हळद आणि मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार आणि पाणी 1-1.5 ग्लास ॲड करून ह्याचा पातळ असा घोळ आपल्याला तयार करायचा आहे. संपूर्ण ह्याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत ह्या आपल्याला ह्याच्यामध्ये पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्यात. अजिबात गुठळ्या ह्याच्यामध्ये ठेवायच्या नाहीत. तर आता बघा, इथे आपल्याला लागणार आहेत वरच्या कोटिंगसाठी बारीक शेव. ते म्हणजे आपण खिरीसाठी वापरतो ना, तर हे बॉम्बिनोचे हे बारीक असे शेव आहेत, जे आपल्याला हाताने चुरून असे बारीक बारीक करून घ्यायचे आहेत. तर एका प्लेटमध्ये ते ठेवून घ्यायचे आणि इथे साईड बाय साईड आपलं आता 5-6 मिनटं झालेली आहेत. स्टफिंगही आपलं छान शिजलेलं आहे. त्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि थंड होण्यासाठी एक 4-5 मिनटं साईडला ठेवूया. आता हे थंड झालं ना की आपल्याला ब्रेड पकोडा तयार करायला घ्यायचा आहे. आता बघा, स्टफिंग मस्तपैकी रेडी झालेलं आहे. आता करायचं काय, तर एक ब्रेड घ्यायचे जे आपण कडा काढून ठेवलेला आहे, त्याला असं मध्यभागी थोडासा सुरीच्या साह्याने असा कट करून घ्यायचा आहे. तर संपूर्ण कट द्यायचा नाही, मध्यभागी अर्धाच कट असा द्यायचा आहे. आणि जे स्टफिंग आपण रेडी केलेलं आहे तर ते 1 ते 2 चमचे स्टफिंग एका साईडला आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे आणि जी दुसरी बाजू आहे ती अशी त्याच्यावरती दुमडून घ्यायची आहे आणि थोडंसं प्रेस करायचं. बघा, दुसऱ्या ब्रेडला पण मी करून दाखवत आहे. मध्ये स्लिट असा थोडासा कट दिलेला आहे, त्यामध्ये स्टफिंग एका साईडला ठेवलेलं आहे आणि दुसरी बाजू त्याच्यावरती दाबून घेतलेली आहे. आता हे जे ब्रेड पकोडे आहेत ना, आपल्याला आपण जो घोळ बनवून ठेवलेला आहे तर त्या घोळामध्ये मस्तपैकी असा डिप करायचा आणि जे शेवया रेडी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण असा डिप करायचा आहे. संपूर्ण शेवया बघा ओला असल्यामुळे त्याला छान अशा चिकटून जातात आणि आपल्याला हे 4-5 असे रेडी करून ठेवायचे आणि एखादी कढई पॅन घ्यायची पसरट आकाराची, त्यामध्ये थोडंसं तेल ओतून ठेवायचं गरम करण्यासाठी आणि हे ब्रेड पकोडे जे आहेत ना त्यावरती मस्तपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे. दोन्ही साईडनी कुरकुरीत असे हे फ्राय करायचे आहेत.
शेवया आणि जो आपण घोळ वापरला आहे त्यांनी हे जे ब्रेड पकोडे आहेत ना अगदी कुरकुरीत असे बनतात. तर एकदा ना नक्की करून बघा, तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल. टेस्ट अप्रतिमच ह्याची लागते. तर बघा आपल्या इथे ब्रेड पकोडे फ्राय करून रेडी झालेले आहेत. तर आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मंडळी, हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बघा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आता हे आपले ब्रेड पकोडे खाण्यासाठी एकदम रेडी आहे, जे तुम्ही सॉस ग्रीन चटणी बरोबर तुम्ही खाऊ शकता. आपल्या चॅनलवर त्याची ही रेसिपी पोस्ट केलेली आहे, तर जाऊन नक्की बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.